तसेच सोडले नाही बरं. हर हर महादेव अशी गर्जना केली आणि सर्व अस्पृश्यांना सर्पासारखे ठेचून काढले. पाण्याचे हांडे सुद्धा फालते केले. ज्या तळ्यातलं पाणी तुम्ही पिता त्याच तळ्यातलं पाणी तो कुत्रा पितो. त्याला मात्र तुम्ही हाडाळ म्हणत नाही. पण त्याच तळ्यातलं पाणी महार प्याली तर त्याला मात्र तुम्ही हाडाळ म्हणता. काय करावं आम्ही? तुम्ही दोघे स्वतःला शास्त्री म्हणवता, पण तुम्ही लुच्चे ढोंगी आणि आपमतलबी आहात हे सगळं आम्ही. तुम्हाला आया बहिणी आहेत की नाही? मुलींची मागणी कुणीही केली नव्हती. आणि अस्पृश्यांना समाजांच्या मुली मागण्याची काय गरज आहे? अस्पृश्य शिकून सुसंस्कृत होतील तेव्हा भविष्य काळात ब्राह्मणांच्या मुली स्वतःहून त्यांच्या गळ्यात लग्नाच्या माळा घालतात. भीक मागून हक्क मिळत नसतात किंवा कुणाच्या धर्ममुक्तीवर अवलंबून राहून सार्वजनिक गुलामगिरी नष्ट होत नाही. तेव्हा संघटित व्हा, सामर्थ्य वाढवा, अस्पृश्यता काढा. माणुसकीचा उच्छेद करणाऱ्या या धर्मग्रंथाचं आम्ही दान करीत आहोत. राक्षसी रूढी जाळून टाका, जाळून टाका, जाळून टाका, राक्षसी रूढी जाळून टाका, जाळून टाका, जाळून टाका. यू ब्रिटिश बुलडॉग, बापूजींचा मारेकरी. बापूजींच्या प्राणाला धक्का लागला तर याद राख, बऱ्या बोलायला स्वातंत्र्य मतदारसंघ रद्द करायला मान्यता दे. हत्ती आपल्या वाटेने जात असताना गल्लीतल्या लूट भरलेल्या कुत्र्यांकडे बघत नाही. दुर्दैवानं मी अस्पृश्य समाजात जन्मास आलो, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. हो, हे रक्ताच्या शाळेने लिहिलेलं पत्र आहे. ते तर पहिल्यांदा वाचलं. तुम्ही हिंदू धर्माचा त्याग करून धर्मांतर करा, तुम्हाला ठार करू. आपको धर्म बदलने के लिए 7 कोटी रुपए ज्यादा तैयार है. तो फिर